यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पुसद जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुसदमधील शेतकऱ्यांचे 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय। अहवालानुसार 1,77,051 शेतकऱ्यांचं यात नुकसान झालं। पंचनाम्यानंतर सर्वाधिक नुकसान पुसद तालुक्यात झालं आहे। या अतिवृष्टीमुळे शेतात उगवलेल्या कापूस, सोयाबीन, कडबा व इतर पिकांना फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देखील देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे आमचा अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे। नदीकाठी असलेला आमच्या शेतामुळे माझंच नाही तर संपूर्ण नदीकाठ असलेले सर्व शेतकऱ्यांचा एवढं नुकसान आहे की आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। मायबाप सरकारांना आम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आज तात्काळ आम्हाला मदत नाही केली तर आम्ही केव्हा बी उभं राहू शकणार नाही, आमचा कुटुंबसुद्धा चालू शकणार नाही। तात्काळाची मदत संपूर्ण शेतकऱ्यांना जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर आमच्या मायबाप सरकारानं द्यावं, अन्यथा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणखी आत्महत्याचा सत्र हा चालू व्हायला जास्त उशीर लागणार नाही, एवढीच आमची कळकळीची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे।